सांगाल एकंदरीत बैठक पार पडली तुमच्यासोबत इतरही सर्व पक्षाचे खासदार काय नेमकं बैठकीत चर्चा शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री खासदारांची आज 11 वाजता बैठक बोलवली होती आणि या बैठकीदरम्यान जे मतदारसंघ आहेत विद्यमान खासदारांचे त्या मतदारसंघाची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि त्या संदर्भात आमच्याबरोबर चर्चाही केली। लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून 1-2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातला निर्णय होईल असं त्यांनी सूचित केलं। काही खासदारांची नाराजी होती, काही संभ्रम अवस्था होती, कारण ज्या प्रकारे जागा वाटपामध्ये अदलाबदल उमेदवारांची आणि मतदारसंघांची केली जाणार आहे यामध्ये काही संभ्रम होता खासदारांच्या मनात, तो आता दूर झालाय का मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर? नाही, खासदारांची कुठेही नाराजगी नव्हती। खासदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर संपूर्ण विश्वास आहे। खासदारांनी हीच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे मतदारसंघात एक वातावरण निर्माण होतं आहे त्यामुळे एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं आहे, तर ते होऊ नये त्याकरता महायुतीतले सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही, महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आहे। कारण महायुतीकरता अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि आमचा संपूर्ण सर्वजणांचा एक निर्धार आहे की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसावं आणि त्याकरता जे 400 पार हा जो एक नारा आहे आणि NDAच्या माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त सीट जिंकायचा हा आमचा सर्वांचा निर्धार आहे। त्यामुळे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतला जागा वाटप हा विषय आता महत्त्वाचा नाही। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून 400 पार कसं होईल आणि महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा कशा जिंकू हा आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आणि 1-2 दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतील। सर, भाजपचे जसे चेहरे बदलण्यात आले तसेच देखील आपले चेहरे देखील बदलू शकतात, त्यामुळे पाऊल देखील आपल्याकडनं टाकत आहे जेणेकरून ते प्रचाराला वेग येईल त्यांच्या। नाही, आज अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। लवकरच 1-2 दिवसात महायुतीच्या संदर्भातले उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय हे घोषित होतील। आम्ही शिवसेना पक्षाच्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत यांना आहे आणि ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या संदर्भातली लवकरच घोषणा करतील। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो महायुतीमध्ये एक वाक्यता आहे आणि महायुतीमध्ये एक कॉमन फॉर्म्युला हा आहे की प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल आणि प्रत्येकाचा एक कॉमन एजेंडा आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या। त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भातला तो फॉर्म्युला लवकरच घोषित होईल, परंतु आमच्यात एक वाक्यता ही आहे की 45पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आणि त्यामुळे त्या आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं। त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाही आहे आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।